एका दादाने कमेंट केली आहे की जिम ही बायकांसाठी असते आणि बायकांसारख्या पुरुषांसाठी असते. आम्ही तालीम करतो, तालीम, लाल माती, लंगोट तालीम. तर दादा, तालीम हा एकदम जुना पारंपरिक प्रकार आहे व्यायामाचा. राजे महाराजांच्या काळापासून तालीम पैलवानकी चालू आहे. आपलं महाराष्ट्र, स्पेशली कोल्हापूर किंवा भारतातले पण विविध राज्य लाईक हरियाणा वगैरे तो खूप प्रसिद्ध आहे. तो ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. पण आपण जुनं ते सोनं करतो, पण तेव्हा आधुनिक गोष्टी वाईटच असतात असं थोडी नाही. तर तुम्ही माझ्या पोस्टवरती कमेंट केली आहे, मोबाईल फोन घेऊनच कमेंट केली आहे ना, मग ती आधुनिक टेक्नॉलॉजीच आहे, तुम्ही वापरताय ना, त्याला ऍक्सेप्ट केलंय ना. मग किंवा जिमला वाईट कसं म्हणू शकता? जिममुळे किती जणांचे तरी आजार नीट झाले, कॅन्सर पेशंट सारखे आजार नीट झाले, त्यांची स्ट्रेंथ वाढली आहे. जेव्हा आपण जुन्या गोष्टी घेत आधुनिक जगाकडे वळतो तेव्हा आपला फायदाच होतो. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक असेल तर तो वाईटच आहे, मग जुन्या असो किंवा नव्या असो किंवा आधुनिक असो. त्यामुळे ही गोष्ट चांगली आहे म्हणून आधुनिक गोष्ट वाईट आहे हे असं होऊ शकत नाही. तालीम चांगलीच आहे पण जिम वाईट आहे हे होऊ शकत नाही ना. तसं तर मग सगळ्या आधुनिक गोष्टी वाईटच व्हायला पाहिजे. कम्प्युटर म्हणा, मोबाईल म्हणा, ज्याच्याने तुम्ही रीला स्क्रोल करता. तर वाईज आणि कमेंट करताना थोडा विचार करून करा. बायकांसारखे पुरुष हे काय? आपण कुठे चाललोय? काय कमेंट करतोय? पण स्वतःला ग्रेट दाखवताना दुसऱ्याला कमी दाखवण्याचा अधिकार आपल्याला बिलकुल नाहीये.